हा कुणाल बोल, काय झालं? हा सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शनायाला कॅफे अरोमाला बोलवलंय. ग्रेट. आता बघ मी 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 काय करतो. हा मी गुरु सरांची आणि त्या क्लायंटची मीटिंग कॅफे अरोमामध्येच ठरवतो. ओके सर. आणि कुणाल एक बी केअरफुल. ओके. येस सर. भेटूया. ओके, ठेवतो सर. या. एक और प्लेट दे दो भाई, खुशी के मारे. चल. आनंद सर पण गुरु सरांची क्लायंट सोबत मीटिंग कॅफे अरोमामध्येच ठेवतायत. हो का? सो आता शनाया आणि गुरु सर समोरासमोर असतील. ग्रेट. राधिका, मला असं वाटतं हे सगळं बघायला तू तिथे जायला हवंस. कायचं काय बोलून राहिली तू तर? सगळ्यांना पाहून यांना संशय आला तर? आता काही होत नाही ग. हा राधिका ताई, तुम्ही पण चला ना. म्हणजे आधी शनायाला जाऊ द्या, मग मागे मागे आपण पण जाऊ. अरे पण ती शनाया निघालेली कसं कळणार आपल्याला? अगं रेवती, महादेव भाऊंना कळवते ना, ते सांगतील शनाया बाहेर पडली. दे तुझ्या फोनवरनं फोन कर त्यांना, मी सांगते. फोन तर कर ना. हा हॅलो महादेव भाऊ, मी राधिका बोलून राहिली. नाही, काम असं होतं, थोड्या वेळाने शन्या गेट मधनं बाहेर पडेल. गेट मधनं बाहेर पडली ना तर लगेच मला कळवा. मी इथे रेवती त्यांकडे. हा, यांच्या मोबाईल वरतीच कळवा. हो, ठेवते. फोन करणार आहेत ते. ग्रेट. हा आनंद बोल रे. ते पुण्याच्या क्लायंटचं काय झालं? तू ऑफिसला पोहोचलास का? मी पोचतोय ऑफिसमध्ये आणि त्या पुण्याच्या क्लायंटचं मला वाटतं डील फायनल होईल. लेकिन सुन ना, ओ मिस्टर शर्मा ज्यांच्या सोबत आपली आज मीटिंग आहे, त्यांना ना ऑफिस लांब पडते मीटिंगसाठी. सो ते विचारत होते की आपण जागा बदलू शकतो का, आपण मीटिंग प्रीपोन करू शकतो का. हा, एक काम कर ना, तू जेनी बरोबर एकदा बोलून घे आणि तिला सांग कोऑर्डिनेट करायला. हा, मी विचारलं जेनीला, तिने सांगितलं बाकी काही अपॉइंटमेंट्स नाही आहेत. हा, मग कूल, व्हॉट एव्हर इज कन्व्हिनियंट विथ देम. तू बोलून घे एकदा. हा, सो मी ना त्यांना सांगतो कॅफे अरोमा मध्ये भेटायचं. सो काय सगळ्यांना कन्व्हिनियंट होईल. चालेल ना? ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. सो त्यांना विचारून मी तुला वेळ कळवतो. ओके. आणि आता मी ऑफिसमध्ये येत नाहीये, तुला डिरेक्टली भेटतो तिथेच. चालेल? हो, हरकत नाही. लेट मी नो. ओके, चल बाय. बाय बाय. भैया एक और प्लेट दे दो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.